नामांकित मला आज माणसं पण भेटायला लागले, आबासारखी सरांसारखी, म्हणजे जेव्हा वरच्या लेवलची माणसं सगळी भेटायला लागली. ते म्हणले येतो समोर तुझ्या घरी येतं. आपलं घर म्हणजे जुनं असायचं, जाणून जात होतं की बाबा एवढी मोठी माणसं आपल्या घरी कशी आणायची, काय आणायची. मग एक निश्चय केला की घर मला कसलंच व्यसन नाही, अजिबात बडीशेपचं पण व्यसन नाही. आणि पूर्णपणे म्हणजे आई वडिलांचा पण आपल्यावर विश्वास आहे की सगळ्यात जास्त सर्वाधिक बक्षीस कुठल्या मैदानात भेटलेलं आहे आणि कुणी. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडफ या गावामध्ये असणारे प्रसिद्ध जॉकी सोमा ड्रायव्हर तरडफकर यांच्या घरी. तिने स्वतःचं घर बंगला उभा केलेला आहे. तो पाहणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून. आजपर्यंतचा त्यांचा खरतर प्रवास सुद्धा या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. सोमा ड्रायव्हर नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, सोमा ड्रायव्हर आहेत. काय सांगाल, बैलगाडी शर्यतीचा प्रवास कधी सुरू झाला तुमचा? बैलगाडीचा तसा प्रवास माझा 10वीपासून सुरू झाला होता. बैलगाडी हाणण्याचं सुरुवात म्हणजे गावातूनच झाली होती पहिली. गावातनं किती साली? तरी मग वाटतं 2004-05 साली झाले असेल. 4-5 सालीच्या दरम्यान. आणि ज्यावेळेस बंदी आली त्यावेळेस मग काय केलं तुम्ही? बंदीच्या काळात तेव्हा मी मुंबईला होतो. म्हणजे शर्यत सुरू झाली नसती तर मग कामगार म्हणूनच तिकडे काम केलं असतं मुंबईला. हो. तर आता बंदीच्या काळात वयात थोडंसं बंदी आली ना बैलगाडी क्षेत्रात, तर मग मी माथाडीमध्ये गेलो होतो कामाला. आणि मग बंदी उठल्यानंतर इथं हां, मुंबई बंदी उठल्यानंतर मग परत हे प्रवास मी चालू केला. बरं. काय सांगाल, बंदी उठवण्यामागे ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याविषयी काय बोलाल? ती बैलगाडी संघटना, जिल्हाध्यक्ष किंवा अध्यक्ष ह्यांची लय भरपूर सहकार्य केलं. त्यांच्यामुळे तर मी ह्या क्षेत्रात म्हणजे माझं नाव पण झालं आणि हे मी उभं केलं. मग त्या प्रयत्नानं म्हणजे आबा असतील, सगळं त्यांची टीम अख्खी असेल, त्यांच्या टीममुळे म्हणजे ही मला उभं करता आलं. बघा मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्र सुरू करण्यासाठी बैलगाडी शर्यत क्षेत्रातले देवमाणूस म्हणून ज्यांची ओळख येते म्हणजे नितीन आबा शेवाळे हडपसरकर. तर त्यांच्या प्रयत्नातनं बैलगाडी शर्यतीवरची बंदी हटली आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. त्यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोमा ड्रायव्हर आहे. का तर तो पहिल्यांदा एक माथाडी कामगार म्हणून काम करण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेला होता. त्यानंतरनं बंदी उठल्यानंतर पुन्हा तो जॉकी झाला आणि त्यानं स्वतःच्या कष्टाच्या जोरावरती जॉकीच्या माध्यमातून त्याने जी कामं केली त्यानं जे मानधन कमवलं त्याच्या जोरावरती त्यानं हे सुंदर अशी वास्तू उभी केलेली आहे. अतिशय सुंदर असा 2 मजली बंगला बांधलेला आहे. तर एकंदरीत किती स्क्वेअर फूटचा आहे बंगला? हे स्क्वेअर फूट मला वाटतं 2300-2400 स्क्वेअर फूटचा बांधकाम आहे. बरं. आणि दोघं जण दिसत आहे तुम्ही बंद? हो, भाव माझा मंगेश, त्यानं पण मला भरपूर साथ दिली. म्हणजे आमच्या दोघांच्या विचारानं आम्ही पूर्ण केलं. बरं. आणि किती दिवस, कधी काम सुरू झालं आणि किती दिवसात उरकलं? आता ह्या कामाला मला वाटतं 1.5 वर्ष पूर्ण झालं. म्हणजे आजपर्यंत 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष. घर बांधावं कधी वाटलं की आता घर बांधायला सुरुवात करावं? काय ह्या बैलगाडी क्षेत्रात व्हायचं नामांकित मला आज माणसं पण भेटायला लागले, आबासारखी सरांसारखी, म्हणजे जेव्हा वरच्या लेवलची माणसं सगळी भेटायला लागली. ते म्हणले येतो समोर तुझ्या घरी येतं. आपलं घर म्हणजे जुनं असायचं, तेव्हा व्हायचं म्हणजे सारवलेलं हे असायचं. मग ती मोठी माणसं आपल्या घरी आल्यानंतर मला थोडंसं व्हायचं जाणून जात होतं की बाबा एवढी मोठी माणसं आपल्या घरी कशी आणायची, काय आणायची. मग एक निश्चय केला की घर बांधाय आपल्याला, ह्या क्षेत्रात आपण काहीतरी कमवलं पाहिजे, ह्या क्षेत्रात आपण घर आपलं हो म्हणून चांगली मोठ्या माणसांचं पण पाहिलं तिथं. पुण्यातली पण माणसं भरपूर आली होती. आपलं सोन्याप्पा ते पण माझ्याकडे आले होते. म्हणजे सगळी ठराविक माणसं आली होती. म्हणजे बरोबर. त्यावेळेस वाटायचं कुठेतरी मनाला कौलाच्या घरातून कुठे स्लॅबच्या घरात जावं. आणि आबांना पण मला असं चॅलेंज दिलं होतं की आबा म्हणायचं तुझ्या घरी एक ना एक दिवस 100% मी येणार. मी सारखं आबा म्हणायचं घरी या, गरिबांच्या घरी या. आबा म्हणायचं गरिबांचा काही विषय नाही, पण मी तुझ्या 100% घरी येणार. दादा आबांना पण विनंती, अख्ख्या बैलगाडी अध्यक्षांना पण सगळ्या कमिटीला पण विनंती करतो की माझे 5 तारखेला कार्यक्रम आहे, 5 तारखेला त्यांना यावं. 5 मार्चला वास्तुशांती. आता हे थोडक्यात मुलाखत आहे, त्यातच तू निमंत्रण देऊन घेतोय. तर 5 तारखेला सोमा ड्रायव्हर तरडप यांच्या नवीन घराची वास्तुशांती. तर सगळ्यांनी तरडप गावामध्ये या, सहकार्य करा. तर सोमा, तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणून एक चालाक ड्रायव्हर
हातचालाकी असणारा आणि गाडी निकालातच नेणारा चालक म्हणून तुझी ओळख आहे. तर ही जॉकीचं काम करत असताना व्यसनाधीनतेच्या कुठल्याही आहारी गेलेला नाही, तू कसलंच व्यसन तुला नाही, नाही? मला कसलंच व्यसन नाही अजिबात, बडीशेपचं पण व्यसन नाही. आणि पूर्णपणे म्हणजे आई वडिलांचा पण आपल्यावर विश्वास आहे की मुलगा मैदानात गेल्यानंतर कुठलं व्यसन करत नाही काय नाही. त्यामुळे त्यांना पण कुठं म्हणजे असं दागदुख वाटत नाही. फक्त संध्याकाळचा वेळ झाल्यानंतर एक कॉल असतो, कुठे चालू आणि कुठं नाही. तू स्वतःला कसं कंट्रोल केलं, व्यसनाधीनतेच्या आहारी का गेला कंट्रोल केलं? कारण की ते व्यसनाच्या आहारी आपण जाण्याचं म्हणजे ही कारण की आपली परिस्थिती तशी होती ना, गरीब परिस्थिती. आणि आपल्याला म्हणजे कसं आईवडील शेतात कष्ट करायचे, भाव तिकडं असायचं मुंबईला. त्यामुळे आपण जाणून गेलो की आपण दुसऱ्याच्या घरी आपण जातोय, आपण प्रकाशात बघतोय सरांचं घर कसं आहे, तिथनं सरांचं घर बघून बाबा आपल्याला हे करता येईल का, ते करता येईल का बाबा, असं डोक्यात घेत घेत मग मी इकत्या पोचलो. म्हणजे दुसऱ्याचा अंदाज घेऊन मी तिकत्या म्हणजे सगळ्यांचे चांगले आदर्श घेतले. हा आदर्श घेतले. सगळ्यांचे सरांना असं केलं तर आपल्याला करता येईल का, आपण घर बांधता टायमिंगला असं असं भेटेल का, आपल्याला करता येईल का, हे सगळ्यांचा अंदाज घेऊन आपलं इथं पोचलो. मला आठवतं एवढ्या 4 वर्षामध्ये एक मोठा अपघात झाला होता तुमचा. हो, त्यावेळेस घराने कसं सपोर्ट केला आणि त्यावेळेसची आर्थिक परिस्थिती काय होती, अपघात झाला त्यावेळेस? अपघात झाल्यानंतर तेव्हा मला घरच्यांना म्हणजे क्षेत्र हे बंद करायला सांगितलं होतं मला घरचे. मम्मी पप्पा पण म्हणलं, भाऊ पण म्हणलं की क्षेत्र व्हायचं बंद कर, थोडंसं आम्हाला पण थोडंसं बेकार वाटते, म्हणजे ह्या क्षेत्रात भीती वाटते. म्हणजे कसं तू जायचं मैदानावर, आम्हाला आमचा पण दागदुग जेव लागतो की आता हे गडी क्षेत्र तर आपल्या सगळ्यांना माहिती कसं आहे कसं नाही. पण त्यातनं पण मी परत तयारी केली. मम्मी पप्पा म्हणले की चल ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तू कर, पण तुझं ते सगळं शरीर जपून कर. बरोबर आहे, स्वास्थ्य जपून. हां, सगळं शरीर जपून तू ह्या क्षेत्रात उतर परत. बरं, आतापर्यंत किती फायनल मारलेले आहेत, किती वेळा 1 नंबर केला आहे? आता ते बाबे असताना तर बाब्याच्या अगोदर मी बाईंची गाडी आणत होती, इम्रानबाईची, बादलची. तेव्हा पण गाडी ती सारखी म्हणजे बादल पण गुलाब. किती 1 नंबर केला टोटल अंदाज? टोटल तसं नाही सांगता येत, पण तरी 100 तर मी 1 नंबर केलाच त्याला. 101? हो. बरं, आणि सगळ्यात जास्त सर्वाधिक बक्षीस कुठल्या मैदानात भेटलेलं आहे आणि कुणी दिलेलं आहे? सगळ्यात बक्षीस मला शेवळ्याबांचा बावरियान बाबे पडले ना आपली थारमानकरी, तेव्हा मला आबांना एक शब्द पण बोलून दिला नाही की सोमा किती पैसे देतो. डायरेक्ट आबांना मला 1.5 लाख देतं, मला डायरेक्ट कॅश. अमोल शेठ होते बघा, अमोल शेठने तेवढं मला पैसे 1% दिले. बरं, म्हणजे 1.5 लाख रुपये त्यावेळेस ती बक्षीस मिळाल्यावर कसं वाटलं होतं? बक्षीस असं मिळाल्यानंतर असं वाटलं की एवढं बक्षीस देणारा पहिलाच माणूस आहे म्हणलं, आबा आपले म्हणलं. तर त्यांना मला सहकुशीने दिलं, म्हणजे ते एक शब्द पण कोणी बोलले पण नाही. आबा म्हणले असू दे, ठीक आहे. मी म्हणलं आबा एवढं, तर आबा म्हणलं असू दे, तुझी परिस्थिती मला माहिती कशी आहे ती कशी नाही ती. मग त्यावेळेस घराचं काम चालू होतं? हां, तर त्यानंतर मग पैसे असं गोळा होत आल्यानंतर मग मी घराचं काम चालू केलं तिथूनच. म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या ह्याच्यावरती काम करून, स्वतःचे कष्ट करून, त्या क्षेत्रात जॉकी म्हणून काम करून जवळपास किती लाखाचं सगळे बजेट आहे टोटल? तरी 30 लाखाचं बजेट आहे, म्हणजे 30-32 लाख जातं. 32 लाख आतापर्यंत काम सुरू आहे, सगळं चालू झालं सगळं? हो, चालू झालं. आता आपण वळूयात अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर. सर, काय सांगाल एक तुमच्या तालुक्यातला निर्व्यसनी चालक म्हणून त्याच्याकडे महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं आणि त्यानं त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या जोरावरती बैलगाडी शर्यतीमध्ये जॉकी म्हणून काम करून एक सुंदर अशी वास्तू आता तिने उभी केली आणि येणाऱ्या 5 मार्च रोजी त्याची वास्तुशांती. तर काय सांगाल ते? सर्वप्रथम सोमा ड्रायव्हर तर सर्वांना माहीत आहे, फलटण तालुक्याची मुलूक मैदानी तोप म्हणून प्रसिद्ध असणारे फलटण तालुक्यातले जॉकी सोमा ड्रायव्हर. आता यांनी एवढी मोठी वास्तू उभा केली त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या बंधूचं मनापासून आभार म्हणजे स्वागत करतो. तसेच आता बैलगाडी क्षेत्रात पाहण्याचा दृष्टिकोन ग्रामीण भागात थोडासा चुकीचा आहे की बाबा बैलगाडी क्षेत्रात जाणारी मुलं थोडंसं व्यसनाधीनतेकडे जातात. आपण बऱ्याच गोष्टी पाहतो. आता सोमा ड्रायव्हरचा एक आदर्श घेण्याजोगा आहे की बाबा या क्षेत्रात एवढं वर्ष काम करत असताना आत्तापर्यंत कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेला नाही. म्हणजे नवीन तरुणांना एक आदर्श घ्यावा असं बैलगाडी क्षेत्रातलं एक त्यांचं जॉकी म्हणून एक व्यक्तिमत्व आहे. आपण युवा पिढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. तसेच एकदम शांत आणि संयमी ओळखलं जाणारे सोमा ड्रायव्हर आहेत. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आता त्यांचा जीवन प्रवास सांगितला. आपण समस्त अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून किंवा या क्षेत्रात
देव माणूस म्हणून ओळखले जाणारे नितीन आबा शेवाळे असतील किंवा त्यांची पूर्ण टीम असेल, त्यांच्या माध्यमातून ही बैलगाडा शर्यत सुरू झाली आणि असंख्य लोकांना त्याबाबत रोजगार उपलब्ध झाला. आपण पाहतोय की ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली संपूर्ण. 100% आपल्याला तसं म्हणता येईल. आता एक मैदान घेतलं तर आपल्याला माहिती आहे की लाखो रुपयाची त्याच्यात उलाढाल होत असते. म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्र सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातल्या दळणवळणाला आर्थिक चालना भेटत गेली. त्यातूनही कौतुक करण्यासारखं आहे की सोमाचं की कोणत्याही व्यसनाला आहारी न जाता किंवा कोणताही पैशाचा दुरुपयोग न करता ते आपल्या जीवनात किंवा आपल्या संसारात ते जोडत गेले आणि त्याच्या माध्यमातून आज एवढी मोठी वास्तू त्यांनी उभा केली. याचा सर्वांनी आदर्श घ्यावा. आता आपण पुन्हा सोमा ड्रायव्हरकडे वळूयात. सोमा ड्रायव्हर एकूण शिक्षण किती झाले आपलं? शिक्षण माझी तशी 12वी झाली. 12वी. सोमा ड्रायव्हर युवकांना काय संदेश द्याला? आता एवढं सुंदर असं कष्टाच्या जोरावरती वास्तू उभी केली. युवकांना एकच सांगतो की आता हे कष्टात तुम्ही उभं केलं आहे, तुमचं मग आपल्या गरिबाच्या घरी पाय लागावं, त्यांना एवढंच मी विनंती आणि करतो. क्षेत्रात सहभागी होणाऱ्या किंवा क्षेत्रात आता जे युवक उतरले आहेत त्यांना काय संदेश द्याल? त्यात आजकाल की ड्रायव्हर पण भरपूर झाले, तुम्हाला पण माहिती आहे. त्यांना फक्त काय व्यसनाच्या आहारी जाऊ नये. माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की व्यसनाच्या आहारी कोणीच जाऊ नये. म्हणजे आणि सुरक्षेच्या दृष्टीने, विमा उतरवण्याच्या दृष्टीने काय आव्हान कराल? विमा तर सगळ्यांना उतरलाच पाहिजे. आता मी पण विमा उतरलेला आहे माझा स्वतःचा. पण कसं असतं, आपण स्वतःनं काळजी घेतली पाहिजे विमा उतरायची ह्याची. कसं लोकांच्या भरोशावर थांबून नाही ना जमत. स्वतःनं आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर स्वतः आपणच सगळं केलं पाहिजे ना. दुसऱ्याच्या आधारे नाही ना बसलं पाहिजे. स्वतः आपणच आपलं स्वतःचा विमा काढला पाहिजे ना. बघा, ह्याला महत्त्वाचं आहे ना. म्हणजे महत्त्व आहे स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःची प्रिकॉशन्स घेतली पाहिजे. सोमा ड्रायव्हरने सांगितलेले. आपल्या मित्रांनो, सोमा ड्रायव्हर तरडफकर यांच्या आई आहेत. आई नमस्ते. नमस्ते. नाव काय तुमचं आई? रुक्मिणी. बरं, काय सांगाल सोमाच्या विषयी? सोमा दररोज मैदानात असतो आणि आज त्यांनी कष्टाच्या जोरावरती तुमच्या दोन्ही चिरंजीवांनी हे सुंदर अशी वास्तू उभी केली. काय सांगाल याच्याविषयी? हां, मुलगा गेल्यानंतर चैन पडत नाही, सारखं तू जीव करतो. आम्हाला वाटतं की ती इतकी नको आहे का, तर मुला जायचं व्हाया जायचं असतं ना. रात्रीचा वेळ झाला तरी आम्हाला जीव दागदुग करतो. मुलगा गेल्यानंतर आम्हाला चैन पडत नाही आणि मुलगाने विचारल्यानंतर मग आमचा जीव खाली होतो. मी आलो ह्या ठिकाणी असं सांगतो. बरं बरं. एक स्वप्न पूर्ण झालं का? तुम्ही एक स्वप्न बाळगलं होतं सगळ्यांनी, या स्वप्न पूर्ण झालं का? हो. काय सांगाल? एवढी मोठी वास्तू उभी झाली, काय एवढी मोठं घर बांधलं, वास्तुक शांती धरली. मी म्हणत होती नको धरायला, अजून आपल्याला 4 पैशाची मदत नाही. तर म्हणलं असू दे, करता धरता परमेश्वर, असं म्हणजे म्हणला तेवढं. बरं बरं, चालतंय. प्रेक्षकांना बैलगाडी क्षेत्राला तुमची नवीन वास्तू कशी दाखवा? आता हे बघा की हॉल आहे. हॉल आहे. त्यानंतर परत आपण किचन हॉल असं बनवलं आहे. किचन हॉल किचन बनवले आहेत. 2 किचन 2 हॉल आहेत. हा, हे किचन असं मस्तपैकी बनवलेलं. देवघर पण बनवलेलं आहे तिथं, देवघर देवघरासाठी. आणि महत्वाचं म्हणजे आपण इकडं संडास बाथरूम, त्यासाठी आपण बेसिंग आहे, बेसिंग पण वॉशरूम तिकडे, वॉशरूम बाथरूम इकडे आहे. आणि हे आपलं बेडरूम आहे. बेडरूम आहे. हा, हे एका साईडचा, एका साईडचं. हा. आणि इकडं पण एक किचन आहे. हा, इकडं पण एक किचन आहे. महत्वाचं इकडे बेसिंग, डबल संडास बाथरूम आणि एक इकडे बेडरूम. आणि इकडं जुनं घर आहे काही? हा, जुनं घर. याला तिथं दरवाजा लावणार आहे आम्ही आता. त्यासाठी तर जुन्या घरासाठी हे केलेलं आहे. काय जुनं? हा, जुनं घर आहे. जुनं कौलारू घर आहे हा, बेंगलोर. कौलारू जुनं घर आहे. आणि काम तर अजून चालूच आहे. म्हणजे 3 तारखेपर्यंत सगळं काम उरकणारच आहे. आणि 5 तारखेला म्हणजे आपण वास्तुक शांती घेतलेलीच आहे. आता वरती एक मजला आहे का? हा, वरती एक मजला काढलेला आहे. अजून कलरचं काम राहिलेलं आहे. आज पूर्ण होईल कलरचं काम. बरं. कलरचं काम चालूच आहे आज. इकडं पण आपलं एक बेसिंग, वरती संडास बाथरूम काढलेलं आहे. इकडं एक बेडरूम काढलेलं आहे. इकडं बाहेर ते जिना काढलेला आहे. जिना ह्या साईडला. हे जुनं घर ना? हा, हे एक पूर्णपणे जुनं घर. जुनं. हा, जुनं घर. त्याला चिकटून आपण नवीन घर बांधलेलं आहे. आणि पलीकडे एक बेडरूम. हा, पडेल इकडे एक बेडरूम काढलेलं आहे. सोमा, हे सगळा जुन्या घरात इथपर्यंत येण्याचा प्रवास सगळा आठवणीत राहिला का?
100% आठवणीत राहणार कायमचा. काय आमचा. बरं मित्रांनो, निश्चितच 5 मार्च रोजी वास्तुशांती सगळ्यांनी भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद.